चला तर या रक्षाबंधनला घरच्याच साहित्यात हलवाई स्टाईल मिठाई बनवायची का? त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 वाटी साखर, 2 वाटी पाणी घालायचं, 2 वेलची घालायची आणि चिमूटभर केसर घालायचं. मोठ्या आचेवर पाण्याला उकळी आणायची आणि मध्यम आचेवरती एक 5 ते 6 मिनिटं पाक शिजवून घ्यायचा. एकतारी पाक तयार करायचा नाहीये. त्यानंतर गॅस बंद करायचा. एका बाउलमध्ये 1 वाटी मिल्क पावडर, 1 चमचा रवा, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा तूप घालायचं. सर्व साहित्य हाताने चोळून छान मिक्स करायचं. मूठ वळली की छान अशी मूठ वळली गेली पाहिजे. 2 चिमूटभर खायचा सोडा घालायचा. अर्धी वाटी दूध घेतले, लागेल असं थोडं थोडं दूध घालायचं आणि पीठ फक्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून एक 10 मिनिटं पीठ भिजवून घ्यायचं. रवा छान फुलला की पीठ घट्टसर होतं. त्यानंतर तयार पिठातलं थोडंसं पीठ एका बाजूला काढायचं, एका बाउलमध्ये घ्यायचं. त्यामध्ये पिस्ता, काजू, बदामाचे काप घालायचे, 1 चमचा साखर घालायची, थोडंसं केसरचं पाणी आणि 2 थेंब फूड कलर घालायचा. मिक्स करून घ्यायचं. मिश्रण तयार झाले त्याचे छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. तोपर्यंत पीठसुद्धा छान भिजलं आहे. हाताला थोडंसं तूप लावायचं. एक गोळा तयार करायचा, त्यामध्ये तयार स्टफिंग भरायचं आणि पुन्हा गोळा तयार करून घ्यायचा. सर्व पिठाचे गोळे याच पद्धतीने बनवून घ्यायचे. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये तयार गोळे एक 4 ते 5 एका वेळी सोडायचे. मध्यम आचेवरती छान काळसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि लगेच पाकामध्ये घालायचे. अर्धा ते 1 तास मुरवून घ्यायचे. मस्त हलवाई स्टाईल काला जामून तयार आहे. या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.